नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ग्लोबल अर्पण चॅनलवर. आजची बातमी थोडी चिंतेचीच आहे. भारत सरकारने आपल्या नागरिकांसाठी एक ॲडव्हायझरी जारी केली आहे. सिरियातून लवकरात लवकर बाहेर पडा. काय आहे हा इश्यू आणि हे तुमच्यासाठी का महत्वाचं आहे? चला तर मग जाणून घेऊया. जसं तुम्ही न्यूज पाहताय, इंडिया अर्जेस सिटीजन्स इन सिरिया टू लीव्ह ॲट दी अर्लिएस्ट ॲज रिबेल्स ॲडव्हान्स. सिरियात सध्या काय परिस्थिती आहे? रिबेल्स म्हणजेच बंडखोरांनी सिरियाचा अनेक प्रमुख शहरांवरती कब्जा केलेला आहे. सिरियाचे गव्हर्नमेंट फोर्सेस आणि रिबेल ग्रुप्समध्ये मोठ्या प्रमाणावरती संघर्ष सुरू आहे. त्यामुळे हिंसा आणि अस्थिरता खूपच वाढलेली आहे. आता फक्त इंडियाच नाही, तर रशिया, इराण, चायना च्या सगळ्या नागरिकांना पण त्या देशांनी ॲडव्हायझरी दिली आहे की तुम्ही सिरियामधून लवकरात लवकर बाहेर पडा. आता तुम्हाला वाटत असेल ना की असे किती भारतीय नागरिक असतील सिरियामध्ये आपले? तर सध्या सिरियामध्ये आपले मोजून मापून एक 90 नागरिक आहेत सध्या तरी. त्यांना भारत सरकारने ॲडव्हायझरी इश्यू केली आहे की सिच्युएशन कधीही आउट ऑफ कंट्रोल जाऊ शकतं. लवकरात लवकर तिकडून बाहेर निघा. लीव्ह ॲट दी अर्लिएस्ट. इंडियाज ॲडव्हायझरी फॉर इट्स सिटिझन्स. आता असं नाही की बघा आणि निवांत निघा. जे फ्लाईट्स मिळतील, जे ट्रान्सपोर्ट्स मिळेल, तिथून सिरियामधून लगेच निघा. लीव्ह सिरिया ॲट दी अर्लिएस्ट. तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं काय कारण आहे? काय सुरू आहे सध्या सिरियामध्ये? आता ही न्यूज पहा तुम्ही. असंच फॅमिली फ्लीज टू रशिया. रिझन आहे की सिरियाची कॅपिटल डेमस्कस पडणार आहे. मॅपमधून सिरिया नष्ट होण्याची दाट शक्यता आहे. तर बशर अल असद, जे सिरियाचे सध्याचे प्रेसिडेंट आहेत, त्यांची फॅमिली आता सेफ्टीसाठी सिरिया सोडून रशियाला निघालेली आहे. तर मला सरप्राईज नाही होणार की बशर अल असद चे विरोधी ज्या प्रकारे डेमस्कसकडे धावा घेत आहेत, तर बशर अल असद त्यांनाही जीव वाचून सिरियामधून रशियाकडे पळावं लागेल याची पण दाट शक्यता आहे. आता तुम्ही म्हणाल की सिरियामध्ये अचानक असं काय घडलं आहे? हे मी तुम्हाला समजावतो सरळ भाषेत. तर तुमच्यासमोर हा एक सिरियाचा मॅप आहे. हा सिरिया आहे. हा आपला इथे भारत आहे. लांबून बघाल तर हा एक अखंड देश वाटतो सिरिया, पण सत्य परिस्थिती काही वेगळीच आहे. आता ह्या मॅपमध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल की सिरियाचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. तर प्रत्येक पार्ट, प्रत्येक कलर हा रिप्रेझेंट वेगवेगळ्या ग्रुपला करतो. बशर अल असद, जे सिरियाचे सध्याचे प्रेसिडेंट आहेत, ज्यांना सगळे देश प्रेसिडेंट मानतात सिरियाचे, हे फक्त लाल भाग आहे ना, हा रेड पार्ट, या रेड त्यावरतीच त्यांचा कंट्रोल आहे. हा मॅप पण काही तासांपूर्वीचा आहे. सिरियामध्ये सिच्युएशन प्रत्येक त्रासाला बदलत आहे. आणि हा बशर अल असदचा रेड पार्ट कंटिन्युअसली श्रिंक होत आहे, म्हणजे कमी होत आहे. जो हा येल्लो पार्ट आहे, तो येल्लो पार्ट कुर्दिश लेड सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसचा आहे. बशर अल असदला सगळ्यात मोठा धोका तो या ग्रीन पार्ट पासून आहे. तो ग्रीन पार्ट सुद्धा कंटिन्युअसली वाढत आहे. इथले फोर्सेस, त्यांचं नाव आहे हयात ताहिर अल शाम, ज्यांना आपण शॉर्टमध्ये HTS म्हणू शकतो. आणि हे सुद्धा कंटिन्युअसली डमास्कसकडे, म्हणजे या साईडला मूव्ह होत आहेत. जो मी तुम्हाला येल्लो पार्ट दाखवला होता, हे लोक एक वेगळा देश बनवत आहेत सिरियापासून तोडून. आणि हा पार्ट पण कंटिन्युअसली सिरियाचा पार्ट काबीज करत आहेत. जो ग्रीन पार्ट दाखवला होता तुम्हाला, तो HTSचा आहे. HTS हा एक सिरियामधला अल कायदाचा ब्रांच आहे, त्याचा एक पार्ट आहे. ह्या HTSचा आज एकच काम आहे, ते म्हणजे बशर अल असद त्यांची सरकार पाडायचं. यांचं म्हणणं आहे की सिरियामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. जे मुस्लिम आहेत ना, त्यांना जस्टिस मिळत नाही आहे.
जे मायनॉरिटीज आहेत, जसे ख्रिश्चन आहेत, यांना काही इम्पॉर्टन्स दिलं जात नाही आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या ग्रीन पार्टमधल्या HTS ग्रुपला टर्कीचा सपोर्ट आहे, प्लस इनडायरेक्टली USA पण सपोर्ट आहे यांना. ह्या HTS ग्रुप म्हणजे जो ग्रीन पार्टमध्ये ग्रुप मी तुम्हाला दाखवला होता, त्याने सध्या अलेप्पो हा शहर काबीज केलेला होता आणि आता यांनी हमाज काबीज केलेला आहे, हमा. आणि ते आता डायरेक्टली डेमॅस्कसकडे म्हणजे साऊथला मूव्ह होत आहेत. डेमॅस्कस हा सिरियाचा कॅपिटल आहे आणि एकदा डेमॅस्कस काबीज झाला तर समजून जा की बशर अल असदची सरकार संपून जाईल आणि सिरियाचं संपूर्ण वाटप होऊन जाईल. तुम्ही विचाराल की हे अचानक 2 करोडच्या आसपास लोकसंख्या असणारा हा सिरिया देश असा वाटप का होतोय सगळीकडून? याच्यामागे रिझन तर काय आहे? व्हॉट इज दिस हॅपनिंग? तुम्हाला इथे समजायला हवं की जे बशर अल असदची गव्हर्नमेंट आहे ना, ती सिरियामध्ये खूप जास्त प्रो रशिया आहे, म्हणजेच रशियाचा सपोर्ट करणार आहे. ते खूप जास्त प्रो इराण आहे. बशर अल असदला पाडायचा प्लॅन होता इस्रायलचा, USAचा आणि टर्कीचा. आता टर्कीला बघाल तर त्याचे सध्याचे प्रेसिडेंट आहेत एर्डोगान, जे खूप दिवसापासून इस्रायलवर अटॅक करायचं बोलत होते, कारण टर्की हा स्वतः एक इस्लामिक स्टेट आहे आणि हमासवर अटॅक केलेलं त्यांना पटलेलं अजिबात नाहीये. पण शेवटी टर्कीने अटॅक केलं सिरियावरती. तर खूप इस्लामिक स्टेट्स इन मिडल ईस्ट बोलतायत की एर्डोगानने धोका दिला. इस्रायलवर अटॅक करायचं होतं बोलत असताना शेवटी इनडायरेक्टली अटॅक कोणावर केलं? सिरियावर. एर्डोगान काहीही बोलले तरी शेवटी टर्की हा एक नेटोचा कंट्री आहे. त्याची मोठ्या प्रमाणात इकॉनॉमी युरोपवर डिपेंडंट आहे. त्यामुळे टर्की तेच करेल जे USA ला पाहिजे असेल. दिस इज द ग्राउंड रियालिटी. टर्की सध्या बॅक करत आहे सिरियाच्या नॉर्थला असलेल्या ग्रुपला, जे ग्रुप्स सिरियाचा बशर अल असद सरकारला पाडतील. याच्यामुळे रशियाच्या सरकार सिरियावर इन्फ्लुएन्स संपून जाईल, कारण बशर अल असद सरकार पडेल. रशियाचे मिलिटरी बेसेस आहेत सिरियामध्ये, जे काही संपून जातील एकदा नॉर्थला असलेले HTS ग्रुपने सिरियाच्या डेमस्कसला काबीज केलं तर. बघा आता इस्रायलसाठी बशर अल असद सरकार पडणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता हा एक इंटरेस्टिंग पार्ट आहे. इस्रायलच्या मते जे हेजबॉलला विपन्स किंवा हत्यार पोचवले जात होते, जे इराणकडून पोचवले जात होते, ते कसे पोचवले जात होते? दॅट वॉज व्हाया इज सिरिया. ते पहिला सिरियामध्ये लँड होत होते, म्हणजे इराणकडून सिरियाला येत होते, लँड होत होते व्हाया ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट्स. आता सिरियामधून पुढे जात होते लेबनॉनला, लेबनॉनच्या साऊथला, म्हणजेच हेजबोलला जात होते. तिथून हेजबोलला इस्रायलच्या वरती नॉर्थला अटॅक करत होता. हा इराण सिरिया हेजबोलला कनेक्शन ह्या रिजनच्या जिओपॉलिटिक्सचा वेगळाच ऍस्पेक्ट आहे. ह्याचमुळे इस्रायल सिरियाचा बशर अल असदच्या सरकारला पाडायचा विचार आहे. कारण एकदा बशर अल असदची सरकार पडली तर इराण सिरिया हेजबोलला कनेक्शन कट होईल. पण इराण हा इस्रायलच्या विरोधात आहे, तर साहजिक आहे की इराणचा सिरियाच्या सरकारला फुल सपोर्ट आहे. इथे तुम्ही बघाल की इराण, इराक, सिरियाच्या जॉईंट स्टेटमेंटमध्ये काय सांगितलंय की इराण इज सिरियाज फ्रेंड, वन्स अ फ्रेंड टिल दी एंड. पण तुम्हाला माहित आहे किंवा असेलही की जिओपॉलिटिक्समध्ये कोणीच कोणाचं फ्रेंड नसतं. इराण सिरियाचा फ्रेंड नाही, तर इराण बशर अल असदचा फ्रेंड आहे. म्हणजे बशर अल असद जे प्रेसिडेंट आहेत त्याचा फ्रेंड आहे इराण. जोपर्यंत सिरिया इराणचा ऐकेल तोपर्यंत फ्रेंड असतील. जर बशर अल असदनी बोललं की आम्ही हेजबोलाला हत्यार नाही पोहोचवणार, तेव्हा इराण म्हणेल की सिरिया कुठला देश? सिरिया आमचा सिरियाशी कुठलाच रिलेशन नाही आहे. सो कोणीच जिओपॉलिटिक्समध्ये
कायमचं फ्रेंड किंवा कायमचं दुश्मन नसतं. इट्स ऑल अबाउट इंटरेस्ट ऑफ ईच अँड एव्हरी कंट्री. आता तुम्हाला इथे वाटेल की ठीक आहे, इस्रायल बशर अल असदचं सरकार पाडते कारण ते हेजबॉललाच सपोर्ट करत आहे. उद्या बशर अल असद त्यांचा जो सरकार पडला तर HTS म्हणजे ग्रीन मधल्या फोर्सेसनी डेमस्कस काबीज करते, राईट? तर हो, हे बरोबर आहे. या वाटणीबद्दल अमेरिकन्स 2017 पासून बोलत आहेत की जर सिरियाचं क्रायसिसचं निवारण करायचं असेल तर सिरिया देशाची वाटणी करणं गरजेचं आहे. हे बघ, टू रिझॉल्व द सिरियन क्रायसिस पार्टिशन ऑफ सिरिया इज नेसेसरी. जेव्हा ही वाटणी होईल तेव्हा इस्रायल हा सिरियाचा मोठा पार्ट काबीज करेल. हा इस्रायलचा ग्रेटर इस्रायल पॉलिसीचा मोठा पार्ट असेल की जेव्हा सिरिया तुटेल तेव्हा त्याचा मोठा भाग इस्रायलला मिळेल. काही भाग टर्की घेईल आणि राहिलेला जो भाग असेल ते 1-2 नवीन देश बनतील त्यामधून. हे इव्हेंच्युअली होईलच, कारण ज्या रस्त्यावरती हा देश चालत आहे तिथून यू टर्न घेणं आता खूपच अवघड आहे. रशियाला पण समजते की सध्या रशिया हा सिरियाला वाचवू नाही शकणार, कारण रशिया स्वतःच युक्रेन युद्धात बिझी आहे. इथे जो बायडनचा हा मास्टर स्ट्रोक असेल असं म्हणता येईल. जो बायडनचा शेवटचा महिना, त्यांना माहित होतं की पुटिन बिझी आहेत युक्रेनमध्ये आणि हीच वेळ आहे सिरिया तोडण्याची. बायडनने टर्कीसोबत मिळून सिरियन ग्रुप्सला ऍक्टिव्हेट करायचा प्लॅन केला की ज्यामुळे डमस्कस काबीज केलं जाईल ह्या HTS ग्रुपमुळे आणि फायनली सिरियाची सरकार पडेल. कॉन्सिक्वेंटली रशियाची मिलिटरी सिरियामधून बाहेर पडेल. व्हॉट अ ब्रिलियंट मूव्ह बाय बायडन. आता इस्रायलचं काय, जे हे ग्रीन मध्ये फोर्सेस आहेत म्हणजे HTS, ज्यांनी ॲलेप्पो काबीज केलेला आहे, प्लस हामा काबीज केलेला आहे आणि डमस्कसकडे जे लोक मूव्ह होत आहेत ते इस्रायलला बोलतायत की इस्रायल, तुम्ही साऊथकडून डमस्कसच्या साऊथकडून अटॅक करा आणि आम्ही इथून नॉर्थकडून अटॅक करतो आणि दोघं मिळून बसर अल असदची सरकार पाडून टाकू. आता इस्रायल, ज्यांनी ऑलरेडी हा ब्ल्यू मध्ये तुम्हाला पार्ट दिसतोय, हा गोलन हाईट्स पार्ट आहे सिरियाचा, हा ऑलरेडी इस्रायलने सिरियाचा काबीज केलेला आहे. तर HTS म्हणजे हे ग्रीन पार्ट मधला जो ग्रुप आहे तो इस्रायलला सांगतोय की तुम्ही साऊथकडून या, डमस्कसकडे अटॅक करा, आम्ही नॉर्थकडून येतो आणि डमस्कसकडला अटॅक करतो, की ज्याच्यामुळे डमस्कस हा काबीज होईल आणि बशर अल असदची सरकार पडून टाकेल. इथे बघा, सिरियन रेबल कमांडर म्हणजेच ग्रीन ब्लॉक मधले जे फोर्सेस बोलतायत की इस्रायल, प्लीज सपोर्ट अस, प्लीज सपोर्ट अस इन स्ट्रायकिंग बॅक अगेन्स्ट इराण बॅक्ड फोर्सेस. तर तुम्ही समजून जा इथे पुढे काय होईल. जे हे अल कायदा बॅक्ड ग्रुप जो प्रो रशिया, प्रो USA आणि अँटी हमास आणि अँटी हेजबोल्ला आहे, जेव्हा हा ग्रुप डमस्कसला कब्जा होईल तेव्हा इस्रायल आरामात हेजबोल्लाला अटॅक करेल, कारण आता हेजबोल्लाकडे सिरियाकडून वेपन्स येणारच नाहीत. तर इथे हा ग्रँड स्ट्रॅटेजिक गेम खेळला जात आहे सिरियामध्ये. तर तो हा मोठा विजय असेल टर्कीचा, इस्रायलचा आणि USAचा. बाय द वे, इथे टर्कीची हिपोक्रसी एक्सपोज होत आहे. मी तुमच्यासाठी अपडेट व्हिडिओज घेऊन येतच राहील. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करा ग्लोबल दर्पण चॅनलला. धन्यवाद.